नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अवघ्या काही महिन्यावर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत। यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहेत। दरम्यान राज्यामध्ये आज घडीला विधानसभा निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, कुणाचं सरकार सत्तेत येणार याचा अंदाज इंडिया टुडे सी वोटर्स ऑफ मूड ऑफ नेशन्स सर्व्हेमध्ये समोर आला आहे। या सर्वेत महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच 16 ऑगस्टला हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर केल्या, तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असे संकेत आयोगाने दिले आहेत। दरम्यान आता इंडिया टुडे सी वोटरच्या मूड ऑफ नेशन सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा जिंकू शकते, तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते असा अंदाज। मतांची टक्केवारी पाहता महायुतीला 42% तर महाविकास आघाडीला 44% मते मिळतील असा देखील अंदाज या ठिकाणी व्यक्त होत आहेत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.71% तर महायुतीला 43.55% मते मिळाली। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असा या सर्वेचा अंदाज आहे। शिवाय महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळाल्या तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते। याशिवाय या सर्वेमध्ये केवळ 3.1% लोकांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे। मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं? लोकसभा मतदारसंघामध्ये जर निवडणूक झाली तर कुणाचं सरकार येणार, महाविकास आघाडी की महायुतीचं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।